आता बातमी आहे अहिल्यानगरमधनं। इथं अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा स्वीय सहाय्यक आणि चुलत भाऊ मुकुंद लहामटे यांनी एका तरुणाला बाजारपेठेमध्ये बेदम मारहाण केली असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही संपूर्ण घटना राजूर इथल्या बाजारपेठेमध्ये घडली आहे आणि मारहाणीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। ही घटना 6 जुलैला आहे आणि राजूर बाजारपेठेमध्ये एका किरकोळ कारणावरून मुकुंद लहामटे आणि संबंधित तरुणाचा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की आमदाराच्या भावानं कायदा हातात घेतला आणि संबंधित तरुणाला रस्त्यावर फिल्मी स्टाईल बेदम मारहाण करायला सुरुवात केली। भर बाजारामध्ये सुरू असलेल्या या गुंडगिरीमुळे परिसरात काही वेळ भीतीचंही वातावरण निर्माण झालं होतं। आपण ही दृश्य पाहतोय, ही आहेत अहिल्यानगरच्या राजूर इथं तरुणाला भर बाजारपेठेत भर दिवसा मारहाण केली। सीसीटीव्ही समोर आलेला आहे, मात्र गुन्हा अजून नोंदवला नाही। आमदार किरण लहामटेंच्या भावानं ही गुंडागर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। या तरुणाला भर बाजारपेठेत मारलं। ज्या आमदारांचा भाऊ असल्यामुळे गुन्हा दाखल केला नाही का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। अहिल्यानगरच्या राजूर बाजारपेठेतली ही घटना आहे। संपूर्ण मारहाण आता सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे। अगदी चेहरे सुद्धा स्पष्ट दिसतायत। आपण पाहतोय की तरुणाला भर बाजारपेठेत ही मारहाण झालेली आहे। राजूर मध्ये आपण पाहतोय किरण लहामटे आमदार आहेत आणि त्यांच्या धाकट्या भावानं ही गुंडगिरी केल्याचं पाहायला मिळतंय। किरण लहामटेंच्या भावाची गुंडगिरी आहे। आपल्यासोबत हरीश डिमोटे जोडले गेलेत। हरीश, आपण पाहतोय आमदारांच्याच भावानं ही मारामारी केली। कोणत्या कारणावरून ही मारामारी झाली आणि गुन्हा का दाखल केला नाही? नक्कीच आपण जर बघितलं तर कुठेतरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे आमदार आहेत किरण लहामटे हे अकोल्याचे आमदार आहेत आणि त्यांचा भाऊ जो आहे मुकुंद लहामटे हा त्यांचा स्वीय सहाय्यक देखील आहे। त्याने ही मारहाण केल्याचं दिसतंय आणि ही घटना जी आहे ती 6 जुलैची आहे। खरं तर आमदाराचा दबाव, त्यांची दहशत आणि त्यांच्या भीतीला जी घाबरून याचा सीसीटीव्ही जो आहे तो देखील या संबंधित ज्या व्यक्तीला मारलंय त्याला मिळत नव्हता। आज हा सीसीटीव्ही जो आहे तो त्यांना मिळाल्यानंतर सोशल मीडियामध्ये हा व्हायरल झालेला आहे। त्यानंतर आता पोलीस स्टेशनला हा जो संबंधित जो व्यक्ती आहे तो आता गेलेला आहे आणि आता गुन्हा दाखल होतोय का हे देखील बघावं लागणार आहे। मात्र ज्या पद्धतीनं मारहाण या ठिकाणी होते आणि सीसीटीव्ही मध्ये दिसतंय की हा जो स्वीय सहाय्यक आहे हा त्या व्यक्तीला रस्त्यामध्ये अडवतोय, त्याला मारतोय, दुसरा येऊन त्याला फिल्मी स्टाईल मारहाण करतोय। बाकीचे लोक देखील तिथे कोणीही मध्ये पडत नाहीये, कारण कुठेतरी आमदाराचा भाऊ आणि जे दुसरे लोक आहेत हे मारहाण करतात, त्यामुळे आपल्यालाही त्या अडचण होईल अशा पद्धतीनं तिथे लोक देखील कोणी धजावले नाही आणि त्याला सोडवलं नाही। ही दहशत कुठेतरी आमदाराची आहे की काय असा प्रश्न यामुळे निर्माण झालाय। आता गुन्हा दाखल होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच हरीश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता गुन्हा दाखल होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। 6 तारखेला घडलेली ही घटना होती। आपण पाहतोय 6 तारखेला ही मारामार झाली होती, मात्र आता त्याच्यानंतर अनेक दिवस उलटून गेले, जवळपास 10 दिवस उलटून गेले, मात्र अजूनही या ठिकाणी गुन्हा नोंद झालेला नाही, कारण आमदाराच्या भावानं ही मारामारी केल्याचं पाहायला मिळत आहे। एवढंच काय तर इथं परिसरात असलेला सीसीटीव्ही सुद्धा या तरुणाला मिळत नव्हता, कारण आमदाराच्या भावानं मारामार केली असल्यामुळे हा सीसीटीव्ही मिळत नव्हता का असा प्रश्न उपस्थित होतोय। आता अखेर इतके दिवसांनी खरं तर सीसीटीव्ही हाती लागला आणि त्यानंतर पोलीस स्थानकामध्ये तरुण गेलेले आहेत। तेव्हा आता तरी आमदाराच्या भावावर गुन्हा दाखल होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। अहिल्यानगरमधली गुंडगिरी आपण पाहतोय, राजूरच्या अगदी भर बाजारातली ही गुंडगिरी आपण पाहतोय। एका तरुणावर या आमदाराच्या भावानं ही मारहाण केल्याचं पाहायला मिळत आहे आणि ही अगदी स्पष्ट जवळच्या सीसीटीव्ही मध्ये दृश्य कैद झालेली आहेत। आता अर्थात सीसीटीव्ही मिळाल्यानंतर पोलीस काय कारवाई करतायत, गुन्हा नोंदवून घेतायत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। जवळपास आठवडा उलटून गेला, मात्र गुन्हा दाखल झाला नव्हता। आता अखेर सीसीटीव्ही प्राप्त झाल्यावर पोलिसांकडे ते सीसीटीव्ही घेऊन गेलेले आहेत, त्यानंतर गुन्हा दाखल होतोय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र कोणत्या कारणावरून ही मारहाण झाली होती हे अजून स्पष्ट झालेलं नाही। पुढे